आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. आता टॉप 25 घडामोडींवर एक नजर टाकणार आहोत. कुख्यात गुंड डीके रावला गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक. एका गुंतवणूकदाराला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी डीके रावसह एकाला अटक. भिवंडीमध्ये अतिक्रमणावर कारवाई दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल. अधिकारी हातगाडीवाल्यांकडून घेतलेलं सामान आपल्या गाडीत ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. व्यावसायिकाकडून चौकशीची मागणी. वसईतील मिथिला अपार्टमेंट परिसरात 13 वर्षांच्या मुलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला. हल्ल्यात 13 वर्षांची मुलगी जखमी. घटना सीसीटीव्हीत समोर. पुण्याच्या कोथरूडमध्ये मनाचे श्लोक सिनेमाचा शो पाडला बंद. चित्रपट निर्मात्यांनी लिव्हिनवरील सिनेमाला मनाचे श्लोक हे नाव देऊन समर्थ रामदासांचा अपमान केलाय. हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप. चित्रपटाला मनाचे श्लोक ग्रंथाचं नाव दिल्यानं अनेक अनुयायांच्या भावना दुखावल्या. श्री समर्थ रामदास स्वामींच्या घराण्याचे 11वे वंशज श्री भूषण स्वामी महाराज यांची भूमिका. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार न मिळाल्याने व्हाईट हाऊस संतापलं. नोबेल समितीने शांततेपेक्षा राजकारण निवडलं. व्हाईट हाऊसची टीका. राज्यातील महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल. राज्यातील सर्व क्रीडा संकुलं, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, क्रीडांगणावर महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून देणार. काहीच दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरने केली होती मागणी. सचिन तेंडुलकरची क्रिकेटच्या मैदानानंतर आता स्पोर्ट्स ब्रँडच्या उद्योगात एंट्री. 10XU नावाचा नवीन स्पोर्ट्स ब्रँड सचिनकडून मुंबईमध्ये लॉन्च.